हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओ बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. चांगला निर्णय बॅटर कडून. त्याला माहित होते जास्त बाहेर चाललाय बॉल. 6 बॉल आहेत. हा खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केला मिड ऑफला करा. फिल्डिंग होते. मागे बॅकअप आहे. एक धाव मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे आणि रनआउट इथे. सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू 22 धावा. चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. जोपर्यंत बॉल पर्यंत जाईल. एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगाने दुसरी धाव इथे कंप्लीट होईल का? हा चांगला फटका. बैठक बॉलला उडवलंय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बॉल. 3 बॉल 14 धावा हे समीकरण आहे. परत एक वेळा बैठक. आय बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. मागच्याच बॉलची झेरॉक्स कॉपी. बरोबर 2 फिल्डरच्या मधून बॉल सीमा पार. करतोय. 2 बॉल 8 धावा कंपल्सरी करावे लागतील. या बॉलवर कमीत कमी 2 धावा किंवा षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल. हा बॉल सोडून दिलाय. पंचांकडे मागणी होते वाईट बॉलची आणि यस अंपायर सांगतात यस इट इज वाईट. 25 धावा पाहिजे होत्या. 2 बॉल 7 समीकरण आलंय. ओ बीट केलंय. मध्ये कमबॅक करून दिले टीमला. आता 2 बॉल 6 धावा. ओ परत एक वेळा फिरवलाय बॉल. लॉंग लेगला कोणीच नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 आणि आता या मॅचची कहाणी आहे. शिका बॉल मध्ये 2 धावा हे समीकरण. परत एक वेळा तोच फटका. बॉल मागे चाललाय आणि या चौकाराने मॅच फिनिश. कोणी संघ. किरण ठरला या मॅचचा हिरो. किरण मात्रेने मॅच खेचून आणलीये. 25 धावा करायच्या होत्या. त्याने या मॅच मध्ये 27 धावा करून दाखवल्या आणि त्याचमुळे या मॅचचा हिरो किरण मात्रे ठरलाय. सोनारपाडा टीमला एका मोठ्या संघाला खोनी टीमने पराभूत केलंय.